नाशिक जिल्ह्यातील राजकारणात मोठी घडामोड घडली आहे। संभाजीनगर आणि जळगावच्या गणितावरून ठाकरे गट आणि भाजपमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध रंगलंय। भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी ठाकरे गटावर सडकून टीका केली असून आगामी महानगरपालिका निवडणुकांपूर्वी राजकीय वातावरण तापलंय। महाविकास आघाडीतील जागावाटप, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि उत्तर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांवरून आता आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे। भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी ठाकरे गटावर निशाणा साधताना संभाजीनगर आणि जळगावमध्ये उद्धव ठाकरे गटाची ताकद कमी होत चाललीये असा दावा केला। महाजन म्हणाले, आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपचं वर्चस्व अधिक मजबूत होणार असून ठाकरे गटाकडे नेतृत्व आणि कार्यकर्त्यांची कमतरता जाणवतीये। यावेळी महाजन यांनी महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेदांचाही उल्लेख केला। आघाडीत जागा वाटपावरून नाराजी आहे। अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय, त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये त्याचा फटका बसणार असा दावा त्यांनी केला। त्याचबरोबर भाजपच्या संघटनात्मक ताकदीवर भाष्य करताना महाजन म्हणाले, भाजप प्रत्येक बूथपर्यंत पोहोचली आहे। कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे आणि जनता विकासाच्या मुद्द्यावर भाजप सोबत आहे। दरम्यान ठाकरे गटाकडूनही भाजपच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं। भाजप केवळ फोडाफोडीचं राजकारण करत असल्याचा आरोप ठाकरे गटातील नेत्यांनी केला। राज्यातील महागाई, बेरोजगारी आणि शेतकरी प्रश्नांवरून भाजप सरकारला घेरण्याची रणनीती ठाकरे गटानं आखली असल्याचं सांगितलं जात आहे। उत्तर महाराष्ट्रातील राजकारणात जळगाव, नाशिक आणि संभाजीनगर या भागांना विशेष महत्त्व आहे। याच पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांकडून आता जोरदार मोर्चे बांधणी सुरू झाली असून आगामी निवडणुका अधिक चुरशीच्या होण्याची चिन्ह दिसतायत। राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या या वातावरणात आगामी निवडणुकांमध्ये मतदार नेमका कोणाच्या बाजूने कौल देणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे।